हॅलो गाईज, सरिता खैरनार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी सुक्कटची चटणी। हे बघा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण घेतलेलं आहे। हे बारीक तळून घ्यायचं आहे। हे बघा, अशी चटणी करून घेतलेली आहे। एक मीडियम कांदा घेतलेला आहे। टॅमॅटो घेतलेला आहे। मीडियम साईजचे टॅमॅटो घेतलेले आहेत। सर्वात आधी सुक्कट भाजून घ्यायची आहे। 5 मिनटं भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन भाजलेली सुक्कट टाकायची आहे। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। गरम झाल्यावर कांदे टाकलेले आहेत। आता कांद्यांना गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे। आता ही चटणी टाकायची आहे। चटणी पण फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये। आणि आता टॅमॅटो टाकायचे आहेत। टॅमॅटो पण मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यासोबत। आता थोडीशी हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा इतकी हळद घेतलेली आहे। ही चटणी खूपच खायला टेस्टी लागते हिरव्या मिरचीमध्ये। हे बघा, पाण्यामधून काढून घेतलेले आहे सुक्कट। काही बारीक खडे वगैरे असतात, त्यामुळे ते खाली बसतात खडे, म्हणून पाण्यामध्ये टाकायचे असतात भाजल्यानंतर। आता झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, आपली सुक्कटची चटणी किती छान झालेली आहे। खायला तर खूपच टेस्टी लागते आणि झटपट होते। आता गॅस बंद करायचा आहे। आता एका प्लेटीत काढून दाखवते तुम्हाला। हे बघा, किती छान मस्त झालेली आहे। गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी सुक्कटची चटणी तयार आहे। आजची माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला? माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।